नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत रंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण मीडिया कक्षामधून जाऊन आलेलो आहोत. लीड कुणाचा आहे, काय चाललंय, मतदारांनी काय केलंय हे मतदार निश्चितच आहे. सगळा कौल भाजपाकडे दिसतोय आणि आपण थेट आत जाणार आहोत. आणि ह्या आतमध्ये काय असणार आहे ते तुम्हाला सगळंच दाखवणार आहोत. नगरसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन भाजपाचे सगळेच इथे येणार आहेत. चला आतमध्ये. चंदन, चला. चंदन इकडे दाखवा. हे सगळी रंगोटी चालू आहे आणि सगळे काम करायला लागलेत. आणि जिथं ते विजय व्हायला लागलेत उमेदवार, ते हितच येणार आहेत. या चंदन, या. थेट आपण सभागृहामध्ये जाणार आहोत. जे आपले नगरसेवक 1.5-2 महिना झालं झटलेले आहेत आपल्या आपल्या प्रभागामध्ये, ते ह्या सभागृहामध्ये येणार आहेत. आणि ह्या सभागृहाचं कामकाज चालू आहे. या चंदन, या. बघा, हे जुने जे आहेत सगळे सोपे, हे जे दुरुस्तीचे काम चालू आहे. या चंदन, या. आणि हे लोक काम करत आहेत इथं. लवकरच आपलं सभागृह एकदम नूतनीकरण करून सुंदर होणार आहे. आणि कामकाज चालू आहे इकडं. हे स्थायी समिती कार्यालय आहे आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह आहे. याही सभागृहामध्ये आपण जाणार आहोत. तिथलंही कामकाज चालू आहे. आणि स्टँडिंग म्हणली जाती, हे स्टँडिंगचं सभागृह आहे. स्टँडिंग सभागृह म्हणजे सावित्रीबाई फुले सभागृह आहे. हे कामकाज चालू आहे. हे सगळे नगरसेवक निवडून आलेले. इथं चंदनीकडे या. इथं आपल्या सोलापूर जिल्ह्याची पूर्ण माहिती ग्रामदेवत सिद्धरामेश्वर महाराज आहेत, नंदीध्वज आहेत, सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे, मार्कंडे महाराजांची जे मूर्ती आहे तिकडं आहे, आजोबा गणपती आहे, रूपाभवानी आहे, अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचं हे सुद्धा मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, 4 हुतात्मे आहेत आणि दर्गा आहे. विडी उद्योग संदर्भातले सगळे पूर्ण स्ट्रक्चर इथं आहे. आणि सगळं आपलं आहे. हे स्ट्रक्चर आहे सगळं. आणि इथं स्टँडिंग कमिटी ची सभा होते. शहरातले जे आपले काय विषय असतील ह्या हॉलमध्ये होत असतात. स्टँडिंगचे विषय. आणि ह्या
स्टँडिंग मध्ये तुम्हाला गमतीशीर सांगतो की स्टँडिंग मध्ये सभापती होण्यासाठी हा विषय कोर्टामध्ये गेला होता आणि निश्चित आता गमतीशीर राजकारण आहे या चंदन. हाच तो स्टँडिंगचा हॉल आहे आणि इथं सगळी कामकाज चालू आहे, नूतनीकरण चालू आहे सगळं. आणि या चंदन इकडं सगळे नगरसेवक येणार आहेत आणि जे आपले कामकाज चालू आहे इकडं या. हे ज्या पक्षाचं जे कोण पक्ष सत्तेवर येईल त्या पक्षाचं हे कार्यालय असणार आहे. कोण यायला लागलंय तुम्हाला तर माहितच आहे, मला काय सांगायची गरज बी नाही. आणि हे चेंबर आहे आणि इकडं जे पक्षाचे लोक आहेत त्यांची मीटिंग इथं होते आणि ते सभागृहामध्ये जातात. चंदन इकडे या, इकडून या. हे पूर्ण त्यांनी सगळं रिपेरी करून घ्यायला लागलेत. अवघ्या 2-3 दिवसात हे सगळं रिपेरी होणार आहे आणि अंतिम टप्प्यावर काम राहिलेलं आहे. रंगरंगोटीचं काम चालू आहे. चंदन इकडे या. 8 वर्षानंतर ही आमचा स्वाभिमान हे फोटो इथं आहे आणि आमचा स्वाभिमान हे फोटो इथं असल्यामुळं तिथले जे येणार आहेत ते इथंच येणार आहेत असं चित्र दिसतंय. मी काय सांगणार नाही, तुम्ही ओळखून घ्या. निवडणुकीचं पाऊल कुणीकडे चाललंय हे मात्र निश्चित व्हावं लागलंय आपल्याला. हे सगळे रिपेरी होऊन इथं थांबलेलं आहे, सगळं रिपेरी करून बाजूला थांबलेलं आहे. हे आपलं महापौरचं कार्यालय आहे. बॅक साईड आहे, आपण इकडूनच जाऊ. इकडं शहराचे सगळेच विषय केले जातात आणि इथलं सुद्धा कामकाज चालू आहे. जे आपल्या सोलापूर शहरातल्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत विविध, इथं लोक येतात आणि इथून आदेश दिला जातो प्रशासनाला आणि इकडूनच प्रशासन कामकाज करतंय. हे सगळे जे वरचे आहेत फोटो काढून ते सगळे परत ते लावणार आहेत. पूर्वीचे जे महापौर आहेत, पूर्वी 2 सांगतो मी, 1/5/2046 ते 30/6/66 रोजी जोशी म्हणून होते, ते पहिले महापौर आहेत. घोडके आहेत ते दुसरे महापौर आहेत. बोल्ली हे तिसरे आहेत. बाळी हे चौथे आहेत. बनशेट्टी हे 5वे आहेत. बुर्ला हे सुद्धा महापौर झालेले आहेत. चाकवते आहेत, जाधव आहेत, शेख आहेत, अनेक इकडं भरपूर जण आहेत आणि हे सगळे महापौर होऊन गेलेले आहेत. त्यांचे सगळे तिकडं नावं लावलेले आहेत. हे हॉल आहे. ह्या हॉलमध्ये जे आपले सोलापूर शहराचे जे समस्या आहेत ते घेऊन महापौरला भेटण्यासाठी येतात आणि इथून कामकाज चालतंय.
हे मग तर निश्चित आहे. महापौर कुणाचा होणार आहे तुम्हाला माहितच आहे. आता तुम्ही आमचे दुसरे मीडिया आहेत ते आपल्याला अपडेट देत आहेत आणि मी तुम्हाला पुढची अपडेट देत आहे की इथं कामकाज चालणार आहे. चलो चंदन या संपूर्ण. आता आपण थेट इकडे जाणार आहोत, सभागृहामध्ये जाणार आहोत. हे आपल्या महापालिकेचं सभागृह आहे. इथं ही काम चालू आहे. पण बघायला लागला पूर्ण जे आपले नगरसेवक आहेत सगळे ते निवडून आलेले इथं बसतात आणि इथून शहराचं कामकाज आणि शहरामध्ये काय काय विषय आहेत ते इथं मांडले जातात. चंदन इकडे दाखवा. हे आमचं पत्रकार कक्ष आहे. इकडे पत्रकार लोक बसतात आणि डाव्या बाजूला तिकडे दाखवा चंदन. तिकडे सगळं प्रशासकीय जे अधिकारी आहेत आपले ते तिकडे बसतात आणि हे जे वरची जे गॅलरी आहे हे नागरिकांसाठी आहे. इकडे नागरिक असतात. ज्या नागरिकांना परमिशन दिलंय ते नागरिक वर जाऊन थांबतात आणि बाकीचे सगळे खाली असतात. नगरसेवक कामकाज चालू आहे. चंदन दाखवा इकडं. हे लोक काम करायला लागलेत. किती दिवसात होईल, किती दिवसात फायनल होईल? हे लोक म्हणतात की अजून 2 दिवस लागते, 2 दिवसात फायनल होणार आहे. पूर्ण कामकाज ह्यांचं चालू आहे. चंदन इकडे. हे सगळं आपलं सभागृह आहे आणि यशवंतराव चव्हाण हे सभागृह आहे. या असं जे आपले नगरसेवक आहेत आपल्या सोलापूर शहरातले 102 नगरसेवक आता निवडून येणार आहेत. ते नगरसेवक इथं शहराचं कामकाज बघणार आहेत आणि आपल्या आपल्या प्रभागातलं कामकाज कसं चाललंय, कोणता अधिकारी काम करतो का नाही करत, जे काय आहे सोलापूर शहराचं ते इथं चालणार आहे आणि ह्याचं काम चालू आहे. येत्या 2 दिवसात हे पूर्ण कंप्लीट होत आहे असं ह्या सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे. काम युद्ध पातळीवर चालू आहे. रात्र दिवस हे काम करत आहेत. हे आपल्याला मी दाखवायचा प्रयत्न केलो. बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेवढे जेवढे लोक ताकदीनं निवडून यायला लागलेत आणि इथं येऊन काम करणार तेवढ्याच ताकदीनं, हे मग तर निश्चित आहे. जेवढ्या ताकदीनं ते निवडून आलेत तेवढ्याच ताकदीनं आपल्या सोलापूरचा विकास होणार आहे, हे मग तर निश्चित आहे. सगळेच नवीन आहेत, थोडे बहुत जुने असतील, त्यांना पक्षाने तिकीट दिलं ज्या त्या पक्षांनी. पण येणारे जे नवके उमेदवार आहेत खरंच काम करतील अशी आपण सोलापूरकर सगळे अपेक्षा करू. धन्यवाद. मी राहुल रणदिवेसह, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.